आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याचे नवीन डीजीपी कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सदानंद दाते हे. प्रश्न दोन, कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन सक्तीचे केले? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य सरकारने. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. प्रश्न तिसरा पाहूया, जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 जानेवारीला. प्रश्न 4 पाहूया, शब्दोत्सव साहित्य महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 5, डेल्झी रॉड्रिग्ज कोणत्या देशाच्या अंतरिम राष्ट्रपती बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएलाच्या. प्रश्न 6, स्किल द नेशन आवाहन कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 7 पाहूया, एनटीसीएच्या अहवालानुसार 2025 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे 166 वाघांचा. प्रश्न 8, भारतातील पहिले सरकारी रुग्णालय एआय क्लिनिक कुठे स्थापन झाले? तर त्याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा इथे. प्रश्न 9, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया, राजस्थान राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हरिभाऊ बागडे. प्रश्न 11, 2026 या आर्थिक वर्षात भारतातील गुंतवणूक चार्ट मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याने. प्रश्न 12, झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनाक यांची. प्रश्न 13 पाहूया, सावित्रीबाई फुले यांची कोणती जयंती 3 जानेवारी 2026 रोजी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे 195वी जयंती. प्रश्न 14, कुशावती कोणत्या राज्यातील तिसरा जिल्हा बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यातील. प्रश्न 15, अग्नी व्ही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ICBM ची रात्रीची यशस्वी चाचणी कुठे घेतली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 16 पाहूया, जानेवारी 2026 मध्ये कोणता देश युरोझोन मध्ये सामील होणारा 21वा देश ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे बल्गेरिया. प्रश्न 17, आंध्र प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू. तुमच्यासाठी प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? कमेंट मध्ये सांगा. प्रश्न 18, 2026 मधील पहिली ऑर्बिटल रॉकेट लॉन्च मोहीम कोणत्या जागतिक कंपनीने पार पाडली? तर त्याचं उत्तर आहे स्पेसएक्स या कंपनीने. प्रश्न 19 पाहूया, भारतीय लष्करासाठी मंजूर करण्यात आलेल्या CQB कार्बाईनचे डिझाईन कोणत्या संस्थेने केले? तर त्याचं उत्तर आहे DRDO ने. प्रश्न 20, केंद्रीय मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी कोणत्या IIT कॅम्पस मध्ये IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रास इथे. प्रश्न 21, भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचे वर्ष म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे 2026 हे वर्ष. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.